तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र राज्याचे आपले अतिशय कर्तव्यदक्ष असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कालच सांगितलं की शरदचंद्रजी पवार साहेबांनी ज्यांची पर्यटकांना मृत्युमुखी झाले त्यांच्या घरावाल्यांशी बोलणी करा, बोला त्यांच्याशी, काय कसं झाले, मग तुम्हाला तेव्हा समजेल की काय झालं तिथे. उगाच सगळीकडे राजकारण करणं उचित नाही आणि फडणवीस साहेब त्याबद्दल बोललेले आहेत. कालच आपण नेता लहान मुलं तर तसं होत असेल, माहिती घेऊन मी कळवतो. जर लहान मुलं जर काम करत असेल तर त्याच्यावर कोणी ठेका घेतला असेल त्या शिवमध्ये स्मशानभूमीचा, त्याच्यावर कडक कारवाई करून त्याचा ठेका रद्द करण्यात यावा. थँक्यू. लक्षात घ्या, हिंदू असेल, मुस्लिम असेल किंवा कुठल्याही जातीय धर्माचा असेल, जो हल्ला होणं हा चुकीचा आहे. त्या धर्म, जात, पंथ हा त्याच्यात संबंधच येत नाही. पण काही वेळेला धर्म विचारून गोळ्या घालणं, अतिरेकाने भ्याड हल्ला करणं हाच चुकीचा आहे आणि त्याचा आपण निषेध करतो. मतांचं राजकारण केलं जातं आणि शह घेतलं जातं, श्रेय घेतलं जातं असं नाही. तुम्ही बघत असाल, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना सर्वजण ओळखत आहात. आपण कामाच्या माध्यमातून उत्तर देतो, आपण बोलून दाखवतो. आपल्याला काम पाहिजे आणि कामासाठी कोणी काय बोलत असेल त्याची फिकीर नाही करता, फक्त लोकांच्या सेवेसाठी आपल्याला कसं सेवा कशी देता येईल एवढंच आपल्याकडे आपण काम करतो. त्याच्यामुळं दुसरं काय कोण बोलतं त्याच्याकडे लक्ष न दिलेलं बरं. नेता लहान मुलं तर तसं होत असेल, माहिती घेऊन मी कळवतो. जर लहान मुलं जर काम करत असेल तर त्याच्यावर कोणी ठेका घेतला असेल त्या शिवमध्ये स्मशानभूमीचा, त्याच्यावर कडक कारवाई करून त्याचा ठेका रद्द करण्यात यावा. थँक्यू. झाला होता दहशती, त्यानंतर आत्तापर्यंत किती पर्यटकांना आपण या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्याच्यापैकी काही जखमी आहेत का, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, काय तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली? 22 तारखेला झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये आपल्या भारतीय पर्यटकांचा 28 जणांचा जो मृत्यू झालेला आहे, त्या भ्याड हल्ल्याचा मी पाकिस्तानच्या अतिरेक्यांचा निषेध करतो. आणि मग आपले पर्यटक काश्मीरमध्ये असतील, श्रीनगरमध्ये असतील, मग त्या दुर्घटनेनंतर भीतीचं वातावरण, मग तिकडे वेगळ्या प्रकारेचं वातावरण चालू होता तिथे. मग आमच्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब स्वतः जातीने काश्मीरमध्ये गेले. सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांची स्वतःची टीम काश्मीरमध्ये गेले की बाबा जे पर्यटक आपले तिथे अडकलेले आहेत त्यांना आपण स्वतः घेऊन आलं पाहिजे. आणि मग मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब जाऊन स्वतः त्या पर्यटकांना भेटले, त्यांना धीर दिला की कोणी घाबरू नका, की सर्वांना मुंबईमध्ये न्यायचं, त्यांना घरपोच करायची जबाबदारी आमची राहील. त्याच्यामुळं तुम्हाला कुठे कोणाला घाबरायची गरज लागणार नाही. आणि मग राज्य शासनाच्या माध्यमातून, स्वतःच्या माध्यमातून संपूर्ण जेवढे कुटुंब होते, जेवढे पर्यटक होते, त्यांना आणण्याचं काम सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. एकूण किती पर्यटक आहेत ठाणे जिल्ह्यातले? ठाणे जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रातले काही पर्यटक जे आहेत ते 850च्या आसपास पर्यटक आहेत. आत्तापर्यंत आपण 750च्या आसपास पर्यटकांना घेऊन आलेलो आहोत. काल पण आपण एक कल्याण ग्रामीणची एक 75 जणांची टीम आपण मुंबईमध्ये घेऊन आलो. त्याच्यात 22 लोक ग्रामीणचे होते आणि दुसरे जिल्ह्यातले होते, काही कोल्हापूरचे होते. आणि आजही आपण 168 लोकांची शेवटचं एक आज संध्याकाळी विमान येणार, त्याच्याही जिल्ह्यातली लोक आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातील पर्यटक आहेत. आणि या सर्वांना आणण्याचं काम आपण जोपर्यंत शेवटचा पर्यटक आपण आणत नाही तोपर्यंत आपली टीम, पक्षाची टीम तिथे त्यांच्या सोयीसाठी त्यांना लागणारी गरज याच्यासाठी संपूर्ण तिथे जातीनं उपस्थित आहे. सर, एकीकडे आपण